तर इथे आपण आता एक फोल्डर क्रिएट करणार आहोत, एक ॲप क्रिएट करणार आहोत आणि त्या ॲपमध्ये आपण आता पुढची प्रोग्रॅमिंग आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे एक कमांड टाकायची आहे. ChatGPTने आपल्याला सजेस्ट केलं आहे की python-manage.py स्टार्ट ॲप आणि आपल्याला जे फोल्डर ॲप क्रिएट करायचं आहे त्या ॲपचं नाव जसं की जॉब्स आपण इथे टाकलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला एक कमांड तिथे एक कोड आपल्याला तिथे ॲड करायचा आहे. जसं की आपण इथे VS कोडमध्ये आलो. VS कोडमध्ये आल्यानंतर आपण इथे टाकलं python-manage.py स्टार्ट ॲप आणि जॉब्स असं आपण टाकलं. असं टाकल्यानंतर इथे आपण एंटर केल्यानंतर इथे आपलं एक जॉब्स नावाचं एक फोल्डर क्रिएट झालं आणि त्याच्यामध्ये काही फाईल्स आपल्याला क्रिएट झालेल्या इथे दिसतात. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या फाईल्स आपल्या क्रिएट झाल्या की त्यानंतर आपल्याला पुन्हा याला आपण मिनिमाइज करू आणि त्यानंतर आपलं जे मेन फोल्डर आहे जॉब साईट नावाचं, यामध्ये एक फाईल आहे setting.py. या setting.py आपण ओपन केलं आणि इन्स्टॉल ॲप्स इथे आपल्याला इथे एक फंक्शन दिसतं आहे. ठीक आहे, या फंक्शनमध्ये काही इथे आपल्याला कोड आहेत. ठीक आहे, तर काही लायब्ररी इथे ॲड केलेल्या आहेत त्या फंक्शनमध्ये. तर इथे आपल्याला फक्त आपण जे जॉब्स इथे क्रिएट केलेला आहे फोल्डर ॲप आपण, तर तो इथे फक्त आपल्याला जॉब्स आणि जॉब एंटर करून आपल्याला तिथे सेव्ह करायचं आहे. बस ही प्रोसेस आपल्याला करायची आहे ॲप स्टार्ट करण्यासाठी. ठीक आहे, तर पुढची प्रोसेस जी आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.